मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या कुर्ला वेस्ट या ठिकाणी तकिया वार्ड या ठिकाणी आहे व या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत. त्यांच्या समवेत आपण एकंदरीत त्यांचा कल जाणून घेणार आहे. सविस्तर आपण चर्चा करणार आहे. सर्व मुद्दे त्याच्यात येणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ बघा. सर्वांचे चॅनलच्या वतीने खूप खूप स्वागत. आपलं नाव काय दादा? माझं नाव संदीप कदम. मी महाराष्ट्र असल्यामुळे सर्वांना प्रथम मी जय महाराष्ट्र असं करतो. किती वर्षापासून तुम्ही इथे राहता? माझा जन्मजात मी इथूनच आहे. मला आता वयाची 55 वर्ष झाली. मी संपूर्ण माझं आयुष्य मुंबईत गेलं आणि तक्केवाडमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे. आणि तुमचं मूळ गाव? माझं मूळ गाव मी खेडचं आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील. माझ्या गावाचं नाव आहे दहिवली. काय निमित्ताने या ठिकाणी आले, कोण आलं होतं आणि कसं तुमचं प्रपंच वगैरे काय करता? कसं माझे वडील ह्या स्वदेशी मिलमध्ये कामाला होते आणि जन्मजात आमचा जन्म वगैरे सगळं या ठिकाणी झालं असल्यामुळे आमचं शिक्षण संपूर्ण ह्या विभागातच झालं. त्यामुळे ह्या विभागाची संपूर्णता आम्हाला माहिती आहे. इथं संपूर्ण आमचं आयुष्य गेलेलं आहे. काय वाटतं, बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीला योग आलेले, विशेष म्हणजे शिवसेनेची इथं भरपूर काळ सत्ता होती, परंतु आता खरी शिवसेना नेमकी कोणती? आता कोर्टाने तर निर्णय दिलेला आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह त्यांना भेटलं आहे समजा शिंदे साहेबांना. ते शिंदे साहेब म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहे आणि कोर्टाने पण निर्णय दिला, त्यांना चिन्ह वगैरे दिलं. नेमकं तुमचं काय मत आहे यावर? ही खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्या बाळासाहेबांनी इथं अथक प्रयत्न करून या महाराष्ट्र जगवला. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व टिकवलं ते आमच्या बाळासाहेबांनी. आणि त्यामुळे मी खरं सांगतो, ही खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आणि आता मी विचारतो दुसरी गोष्ट, आता मराठी अमराठीवरून जो वाद रंगलेला आहे 2011-10 एक्झॅक्ट मला आठवत नाही, परंतु परमप्रांतीयच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मनसेची सुरुवात झाली आणि सगळ्यांनीच खूप मोठी चर्चा केली का पहिल्याच निवडणुकीला एवढं मोठं यश, 11 सीट्स त्यांच्या आल्या होत्या. मोठमोठ्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले का हे जे करताय हे चुकीचं करताय, परंतु त्यांना सगळ्यात चांगला सपोर्ट त्यावेळेस भेटला होता. काय वाटतं आपल्याला? नाही, त्या टायमाला जे राजसाहेबांनी केलं ते योग्यच होतं. या महाराष्ट्रात मराठी ही भाषा बोललीच गेली पाहिजे आणि मराठ्यांचा आदर सत्कार या ठिकाणी झालाच पाहिजे. ज्यावेळी राजसाहेबांनी हे कार्य केलं होतं त्या टायमाला प्रत्येक पक्षातला जो एक मराठा होता, जो या महाराष्ट्रात राहत होता, त्यांनी राजसाहेबांना त्या टायमाला सपोर्ट करायला पाहिजे होता. पण राजकारणाच्या काही भाग असतात, 2 पार्ट्या असतात. जर आज त्यावेळेस राजकारणाने कोणत्यानीच राज ठाकरेंना सपोर्ट नव्हता केला की परमप्रांतीयच्या विरोधात बिचारा त्या पाणीपुरीवाल्याला बोलता, याला बोलता, त्याला बोलता. परंतु तसा जर विचार केला तर युरोप कंट्री जे आहे, युरोप कंट्रीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य. प्रथम भूमिपुत्र, त्याला पहिल्यांदा नोकरी. जर नाही भेटली, नाही ते कोणी आलं तर नंतर दुसऱ्यांना चान्स भेटतो. नुसतं अमेरिका किंवा इटली किंवा जर्मनी नाही, तर पहिल्यांदा देशाला प्राधान्य, त्याच्यानंतर युरोपमधले जेवढे नागरिक असतील त्यांना प्राधान्य आणि नंतर उरले तर बाकीचे नागरिक. तर राजसाहेबाचं नेमकं चुकलं कुठं? राजसाहेबांचं मला असं वाटतं काहीच चुकलेलं नाही. त्यांनी भूमिपुत्रांना पहिला न्याय द्या या हक्कासाठी लढाई केली, त्यावेळी त्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व आणि मराठी माणसाला पहिल्यांदा प्रमाण इथं मिळालं पाहिजे यासाठी त्यांची ही लढाई होती. पण या लढाईला आणि मतदारांचा आपण कौल घेण्याच्या या हिशोबामध्ये जे दुसरे राजकीय पक्षातली लोकं होती त्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि राजसाहेबांचं जे मोठं होण्याचं कारण होतं त्या टायमाला ती त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला. जर त्यांचा हा म्हणजे त्यांनी जो त्या टायमाला अजेंडा घेतला होता की मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, भूमिपुत्रांना पहिल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, यामध्ये काही गैर नव्हतं. पण राजकारणी लोकांनी मतांचा हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या यासाठी केलेला तो एक दुसरा विषय. मी एक शेतकरी आहे. शेतीमध्ये आज समजा मी छोटासा यूट्यूब चॅनल चालवतो, त्याच्यामधलं काही उत्पन्न, त्यानंतर मागच्या वर्षी मी तूर पीक केलं, त्याच्यात मला म्हणजे 2 लाख रुपये यंदा मी शेतीत घातले, टोटली लॉस झालो. म्हणजे शेतीची परिस्थिती माझी अशी आहे. तर इतर शेतकऱ्यांची खूप भयानक परिस्थिती आहे. मग माणूस काहीतरी छोटासा धंदा शोधण्याच्या प्रयत्नात असतो. आपण जर ग्रामीण भागात बघितलं तालुका स्तरावर, तो कोण वडापावची गाडी चालवतो, कोण चहाची टपरी चालवतो, वेगवेगळे व्यवसाय करता. परंतु आपण जर मुंबईला बघितलं, दादरला बघा, कुठं बघा, एक मराठीसुद्धा दिसत नाही. एक वडापावचा गाडा असेल, कित्येक फक्त फेरीवाल्यामध्ये सुद्धा तुम्हाला बाहेरचेच लोक दिसतात, मराठी कुठंच दिसत नाही. आता मुंबई सेंट्रलला मी बघितलं, तो मराठी दिसत नाही. मरीन लाईनला कुठं पण बघा, अंधेरीला बघा, मराठी दिसत नाही. मराठी कुठं दिसतोय माहिती आहे? मुंबईच्या बाहेर. ठाणा लागला का मग मराठी दिसतो, कल्याण लागला का मग मराठी दिसतो.
काय चाललं हे नेमकं? त्या ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की मराठी माणूस दिसत नाही, खरंच ही मराठी माणसाची कमतरता आहे. यामध्ये आम्ही थोडी कमी पडलो. आम्हाला व्यवसायाचा जास्त अभ्यास नसल्याकारणाने फेरीवाल्यांचे ज्या आज पद्धतीने हे करतात. फेरीवाल्यांचं काय होतं, मराठी माणसाचं असं दुःख आहे की मराठी माणसाला सगळ्या गोष्टी इथे पाहाव्या लागतात. उदाहरणार्थ त्याच्या मुलाचं शिक्षण असेल, त्याच्या सगळ्या ह्या गोष्टी, आणि ह्या गोष्टीच्यामुळे लागणारा पैसा हा नोकरीच्या व्यवसायातूनच त्याने आतापर्यंत कमवलेला. धंदा हा विषय आणि व्यवसाय यामध्ये नोकऱ्या तर राहिल्याच नाही ना आता. आता नाही राहिला. पण काय झालंय, आता हे परप्रांतीय ह्या ठिकाणी येतात, त्यांचे संपूर्ण प्रपंच त्यांच्या गावाला असतं. तो साधा येवल्यामधला पाणीपुरा आमचा, मी येवल्यातून येतो, येवल्यामधला पाणीपुरीवाला एक दोन प्लॉट घेतो, त्यांना शुभेच्छा, त्याबद्दल वाद नाही. पण भूमिपुत्रांचं काय? आता अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलियामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य, पहिल्यांदा कंपन्यामध्ये नोकरीसाठी त्यांना उचलता. युरोपीय कंट्रीमध्ये सुद्धा एक देश नाही, युरोपीय असेल त्याला प्राधान्य देतात, नंतर उरलेल्यानंतर त्यांना विजा तसा भेटत नाही आपल्या लोकांना तिकडे. आता अमेरिकेचं जर तुम्ही बघितलं तर बघा किती वाद चालू होता तिथं. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही बोलतात भूमिपुत्रांना, आता होते कसं आहे, वर्षानुवर्ष आम्ही मुंबईत राहिलो, आम्हाला आमचं घर, पाणी, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो, मुलांचं शिक्षण वगैरे सगळं. आणि ह्या लोकांना, परप्रांतीयांना काय माहीत आहे, जो रोजचा रोजगार ते ज्या पद्धतीने जमा करतात तिथं, याचा खर्च ते फार एकदम माफक असतं, कमी प्रमाणात असतं. आणि त्यांना काय झालं, ह्या धंद्याचा जम त्यांच्याकडे बसलेला आहे. वर्षानुवर्ष त्या लॉबीमध्ये आलेत आणि त्यांनी त्या जागा अडवलेल्या आहेत. ह्याला कारण आमचंही थोडंसं आहे. तुम्हाला एक विषय सांगतो, तुम्हाला मी मधीच थांबवतो, परत तुम्ही पुढं करा. एखादा माझ्यासारखा गरीब माणूस एखादा हातगाडा लावू द्या. आता हातगाडा जर पाणीपुरीवाला तिकडे येवल्यात जर 2 प्लॉट घेऊ शकतो, तर एकाचा टर्नओव्हर किती असेल एका दिवसाचा? एखाद्याला दादरला बघा, एखादा 4x4चं गाडा लावायला तुम्हाला बघा फटके देतील ते. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, योग्य. या बाबतीत आम्ही मराठी माणसं कमीच पडलो, धंद्यामध्ये व्यवसायामध्ये आम्ही कमीच आहोत. त्याचा फायदा येणाऱ्या परप्रांतीयांनी घेतलेला आहे. आणि आत्ता ते निवाड कितीही जरी झाला, त्यांना 50 वेळा जरी उठवलं तरी ते नेटाने तिथं पुन्हा येऊन बसतात, धंदा करतात. यामध्ये मी खरंच सांगतो मराठी तरुणांना की आपण या ठिकाणी कमी पडत आहोत. आणि मुंबईमध्ये किंवा इतरमध्ये मराठी तरुण यशस्वी आहे ना धंद्यामध्ये. मराठी म्हणजे कोण? 12 बलुतेदार, त्यात माळी, कोष्टी, साळी, तेली, सुतार, लावार, चांबार सगळे आले. बरोबर आहे. 18 पगड जाती म्हणजे मराठी. जे व्यक्ती मराठी बोलतो तो सगळा मराठा. मग त्यात 18 पगड जाती आल्या. आता तुम्ही घेतलेल्या सर्व जाती येतात त्यामध्ये. पण प्रत्येक माणसाचं आणि प्रत्येक मराठ्याचं हे झालेलं आहे की तो ह्या गोष्टीमध्ये प्रबळ नाही. त्याला धंदा, व्यवसाय ह्या गोष्टीमध्ये तो अजूनही बॅकफूटवर आहे, अजूनही मागासलेला आहे. तर मी मराठी तरुणांना आणि प्रत्येक 18 पगड जातीच्या तरुणांना विनंती करतो की तुम्ही ह्या व्यवसायात घुसा, आपलं अस्तित्व निर्माण करा. आज महाराष्ट्राला काळाची गरज आहे, तुम्हाला तुमच्या घरादाराला तुमच्या व्यवसायाची गरज आहे. आज नोकऱ्या राहिल्या नाहीत, सगळ्या आर्थिक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झालेली आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये 300-500 रुपयावर रोजंदारीवरती कामं करतात लोक. ते तुम्हाला परवडत नाही. तुमचं आयुष्य असंच वाया जात चाललेलं आहे. त्यामुळं व्यसनधीनता वाढलेली आहे. शूर मराठे होते, लढाया करायचे, पण आता शूर मराठे व्यसनधीनता वाढलेली आहे. काही आत्महत्या वाढलेल्या आहे. याची जबाबदारी कोण? याची जबाबदारी आपण स्वतःच आहोत. आपण कामामध्ये कमी पडत आहोत. आपल्याला जर धंदे करता येत नाहीत, आपल्याला नोकऱ्या करता येत, नोकऱ्या तर राहिलेल्याच नाही. सगळं काय झालं, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम झाल्यामुळे व्यवसाय एकदम संपूर्ण बुडालेला आहे. जिकडे तिकडे बघितलं, आज सगळं एखादा टेंडर जर आपण एखादा पाहिला, एखाद्या बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन उभं आहेत, त्या संपूर्ण कंस्ट्रक्शनमध्ये आपण परप्रांतीय बघतो. प्लंबर असो, कार्पेंटर असो, कुठलाही असो, या सगळ्या गोष्टीमध्ये आज परप्रांतीय घुसलेले आहेत. कारण आम्ही कमजोर पडतो, आम्हाला कामं करायची नाहीत. आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय असो, मग तो साधा रिक्षा व्यवसाय होतो. पूर्वी परमिट हे मराठी माणसाला पण काही ठिकाणी यशस्वी झाले मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये, परंतु तालुका स्तरावर दिसतात, पण मुंबईत बरायला दिसत नाही धंद्यामध्ये. कुठंच का? त्याला चान्स भेटत नाही. आता समजा एखादा स्टार्टअप करायचं असलं, गाड्याचं भाडं काय आज 50,000 स्टार्ट होईल का? त्याला 4x4चं हे त्याला जागा भेटेल का? आणि तुम्ही जर त्यांना हे मदत नसेल करायची, तर कमीत कमी मराठी लोकांना यांनी, इथल्या लोकांनी त्रास नाही दिला पाहिजे. ह्यामध्ये काय माहिती आहे का, तसं पाहिलं तर हे महाराष्ट्र सरकार या गोष्टीला जबाबदार आहे. ज्या वेळी मराठी तरुणांनी काहीतरी जर व्यवसाय करायला लागला, त्यामध्ये स्थानिक पोलीस असतील, BMC वगैरे हे लोक असतील, इतरांकडनं त्यांना बरोबर व्यवस्थित हप्ते मोबदले जातात. आपल्या माणसाकडनं व्यवस्थित जात नाही. आपला माणूस 4 दिवस धंदा लावतो, 5व्या दिवशी त्याचा सगळा बाजार उठवलेला असतो. त्यामुळे तो कमजोर होतो, त्याचं खचीकरण होतं आणि पुन्हा तो व्यवसायात जाण्याचा प्रयत्न करत नाही. अशी बरीचशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. दुसरा एक विषय, मुंबईच्या फुटपाथवर जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं, नुसतं दादर असे किती स्टेशन आहे, किती मोठा टर्नओव्हर असेल यांचा? फार मोठा टर्नओव्हर आहे. जिथे बघितलं तर फुटपाथवर, दादर प्लॅटफॉर्मवर, दादर ब्रिजवर पाहिलं तर सगळीकडे परप्रांतीय बसलेले आहेत. मराठी माणसाचं जी दादरची मार्केट, जी मोठी मंडई होती, तिथं संपूर्ण एका काळी मराठी लोक होते. त्यांचे स्वतःचे गाळे होते. ते तिथून विकत घ्यायचे आणि बाहेर रस्त्यावर विकायचे. आज तिथं जर पाहिले तर सगळे परप्रांतीय आहेत. याला कारण म्हणजे आपण स्वतः अपयशी आहोत. आपण मराठी लोकच अपयशी आहोत. मराठीसाठी धावून येणारा नेता कोण? सध्या तरी फडणवीस म्हणतात की मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप
ठाकरेंनी केलं आहे, फडणवीस आले का कधी मराठ्यांसाठी? याचं उत्तर मला तुमच्याकडून ऐकायचं. फडणवीस हे फक्त काय त्यांनी त्यांचा आता राजकारणी धंदा करण्यासाठी फडणवीस आज त्या पदावर आहेत. मराठ्यांना न्याय तर बिलकुल देत नाहीत. त्यांनी आपापसात वाद लावले. आज आपलं शिवसेना फोडण्याचं काम केलं आहे. मराठ्यांना मराठ्यांच्या विरोधात लढवत आहेत. आज शिंदे गट वेगळा केला आहे, उद्धव गट वेगळा केला आहे आणि यामध्ये मरणारे फक्त मराठी आहेत. आणि हा खेळ खंडोबा आहे सगळा. त्यांनी हा खेळ मांडलेला आहे. मराठ्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं काम पूर्वीपासून जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर पाहत आला असेल तर या लोकांनी केलेलं आहे ना. आजही ते खेळत आहेत. ते काय म्हणताय माहिती आहे का? माझं हिंदुत्व आहे सर्वांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीसचं हिंदुत्व काय? मी हिंदू म्हणूनच जन्म घेतला व हिंदू म्हणूनच मारणार आहे. परंतु जे ठाकरे वगैरे आहे ना, फक्त मतांसाठी भगवी शाल घेता आणि नंतर मतांसाठी ती काढून टाकता, म्हणजे मतं बदलतात बुवा. तुम्हाला ठाकरेंचा इतिहास माहीत नाही का? देवेंद्र फडणवीसचं अस्तित्व कधीच आहे? आता या 10-15 वर्षाचं. अरे बाळासाहेबांचं अस्तित्व पहा. या मराठी माणसाला, या महाराष्ट्राला जगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाळासाहेबांनी केलेला आहे. आज जो मराठी माणूस इथं ताकदीने कॉलर टाईट करून राहतो तो फक्त बाळासाहेबांमुळे होतो. देवेंद्र फडणवीस त्यावेळी तुम्ही कुठे होतात? तुम्हाला हिंदू 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 म्हणता मग आता भटकणाऱ्या हिंदू मुलांसाठी, मराठी मुलांसाठी तुम्ही काय करता? आज तुम्ही फक्त तुमची पोळी भाजता. तुम्हाला फक्त राजकारण आणि तुम्हाला ते मुख्यमंत्रीपद पाहिजे. पण मराठी माणसं, मराठी हिंदू हिंदू म्हणताना मग हिंदूमध्ये मराठी पण येतात. मराठ्यांसाठी तुम्ही काय करता? दुसरी गोष्ट, मी बिहारच्या निवडणुकीमध्ये गेलो होतो. माझं भैया लोकांना विरोध नाही आहे, परंतु आपल्यासाठी काहीतरी त्यांनी भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ते काय म्हटले माहिती आहे का? मला एक भैया भेटला, म्हणे की महाराष्ट्रामध्ये दुधासारखी दारू पिता म्हणे तुमच्याकडे. भैया लोक दारू पिताना एवढं दिसत नाही, पण आपले लोक दारू पिता याचं कारणसुद्धा असेच काही कारण आहे त्याला. दुसरी गोष्ट, आता एक प्रचाराला सुरुवात केली त्यांनी. हिंदू एक सुज्ञ गृहस्थ मला बोलले, त्रिपाठी म्हणून, की बांगलादेशमध्ये काय झालं बघा, फॉरेन कंट्रीजमध्ये काय होतं आहे बघा मुस्लिमांचं, मुस्लिम कंट्रीमध्ये काय झालं. म्हणजे एक प्रकारची भीती. अहो, नरेंद्र मोदींना देशात निवडून दिलेलं आहे, विधानसभेच्या याच्यात पण भाजपला निवडून दिलं आहे, पण महानगरपालिकेत तुम्हाला का म्हणून पाहिजे असा प्रचार एक पद्धतीने केला जातो आहे. आता काय माहिती आहे, या लोकांना मुंबईची महानगरपालिका ही पैशाची आहे, पैशाने भरलेली एक बोलतात ना, एक मोठा खजाना आहे. या खजान्यावर त्यांची नजर होती. त्यांना आता ही महानगरपालिका पाहिजे. आता नुकत्याच आम्ही आता आदित्य ठाकरेंनी पण सांगितलं की ती 94,000 कोटीची जी आपली FD ठेवली होती ती आता त्या लोकांनी तोडून ती कमीत कमी त्यातले 34,000 कोटी काय त्या लोकांनी गायब केलेले आहेत. जर जी ठेवी जे येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यात पगार होता, रस्ते दुरुस्ती वगैरे किंवा गटार बिटार या सगळ्यांना लागणारा जो पैसा, ज्याने 94,000 कोटी ठेवले होते त्यातले आता 40,000 कोटी या लोकांनी संपून टाकलेले आहेत. यांचं हे म्हणजे ही सोन्याची अंडी देणारी महानगरपालिका आहे आणि ती त्यांना आता पाहिजे. या हिशोबाने त्यांनी आता या मताचा बाजार मांडला आहे. फोडाफोडीचं राजकारण त्यांचं चाललेलं आहे. आणि ती महानगरपालिका आपल्या हातामध्ये कशी येईल आणि ती सोन्याची कोंबडी आपल्याला कशी मिळेल, हाच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे आता सध्या. दादा दोन शब्द. दादा नमस्कार, आपलं काय नाव? मुकुंद चव्हाण. तुम्ही किती वर्षापासून मुंबईत राहता? मी आता 56 वर्ष झाली मला इथं राहतो मी. अच्छा. आणि मूळ गाव माझं नगर. अच्छा. नगरमध्ये कुठं? नगरमध्ये ते चांदे कसार आहे. कोपरगाव तालुका. हां, कोपरगाव तालुका. आमच्या शेजारचे. बरं, काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खूप मनावर घेतलेली राजकारण्यांनी एकदमच, विधानसभा पण नाही, लोकसभा पण नाही, पण आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार होतोय. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता मुंबई वाचवायची आम्हाला, फक्त मुंबईसाठी आम्हाला फक्त त्यांना मुंबई घ्यायची आहे, पण आम्हाला मुंबई वाचवायची आहे. आणि मुंबईसाठी तर म्हणजे राज आणि उद्धव त्यामुळे एकत्र आलेत आणि मराठी माणसं इथून वाहत चाललं आहे बाहेर, कल्याण डोंबिवलीच्या पुढे चाललं आहे सगळं. त्याच्यामुळं महानगरपालिका ही मुंबई वाचवायसाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावं आणि त्यांनी हे काम करावं, त्यासाठी एवढं खटाटोप चाललं. आता ते म्हणताय का ठाकरेंचं ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचं आहे, परंतु मला एक प्रश्न करायचा आहे, मराठ्यांसाठी लढणारा नेता कोणता किंवा मराठ्यांसाठी धावणारा नेता कोणता? मराठीसाठी आता मला रिक्षामध्ये किंवा सगळीकडे भैया लोक दिसत आहे, समजा माझा विरोध नाही कोणाला, पण मराठी कुठं आहे नेमका? मराठी मुंबईतच आहे. मराठीमध्ये आता सर ठाकरे बंधूचे आता दोन्ही बंधू एकत्र आलेत, तरी पण शिवसैनिक कधी पण सतर्क, अर्ध्या रात्री सुद्धा जातात. कुठल्या शाखेमध्ये तुम्ही जावा, तिथं तुम्हाला हे करा, पण शाखेमध्ये पण तुम्हाला प्रयत्न करा. कुणी कंप्लेंट दिली तर लगेच लोक जातात. शिवसैनिक आता त्यामध्ये तत्पर आहे. दिवस रात्र कधी पण जावा, 3 वाजता 4 वाजता आमचे शिवसैनिक कधी पण असतात आणि ते मराठ्यांसाठी धावत पळत असतात. आणि त्यासाठी आता ठाकरे बंधूंना एकत्र आले त्यामुळे लय बरं आलं. आणि कारण म्हणजे कसं माहिती का, मराठी माणूस आता ह्याच्यामुळे पुढं वाद झाला, तर ह्याच्यामुळं जर कुठेतरी मराठी माणूस राहील मुंबईमध्ये, नाही तर मुंबईच्या बाहेर जाईल. आणि BJPचं तेच आहे धोरण. BJPचे जे धोरण आहे, इथले सगळे उद्योग सगळे गुजरातला न्यायचे आहेत
आणि मुंबईचे जे पोरं आहेत आपली जे मराठी पोरं आहेत ते असे वाऱ्यावर सोडले त्या लोकांनी फक्त, बाकी काय नाही. दादा या. या दोन शब्द तुमचे. काय नाव तुमचं आणि मुंबईत किती वर्षापासून राहता? माझं नाव शेखर आहे. मी गेले 40 वर्षात मुंबईत राहतोय. अच्छा. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता अगदी जोर धरू लागलेली आहे आणि अगदी म्हणजे इंटरेस्टिंग निवडणूक आता आहे आणि सगळ्यांनाच वाटतं का आता नेमकं काय होणार आणि खरी शिवसेना का खोटी शिवसेना? आता तर ठाकरे तर एक झालेले, परंतु ती खरी शिवसेना कोट आणि चिन्ह पण त्यांना दिलं आहे आणि सगळंच म्हणजे आता काय कायद्याने म्हटलं तर तुम्ही गेले तर खरी शिवसेना तर एकनाथ शिंदेकडेच गेली प्रकारे आहे. कारण ते काळापासून ते मुळातच ते शिवसेनेमध्ये पहिल्यापासून होते. पण काळाची गरज हिंदुत्वाच्या हिशोबाने तर देवा भाऊ तर पाहिजेलच आपल्याला. आणि काम करणार नेता म्हटलं तर एकनाथ शिंदे पाहिजे. जी खरी शिवसेना होती त्या बाळासाहेब ठाकरेंची, ती ह्यांच्या जे होते ना आत्ताच्या काळातले, ती गेली शिवसेना. आत्ता जी शिवसेना आहे पहिल्यासारखी राहिली नाही. तर ही जी खरी शिवसेना एकनाथ शिंदेकडेच गेली, त्यांनी गेली. कारण जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीसोबत जे गेले उद्धवसाहेब ठाकरे, कोर्टाने निर्णय दिला तुमचा? हां, कोर्टाच्या हिशोबाने खरी शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेलेली आहे. अच्छा. आणि काम करणारा नेता पण एकनाथ शिंदेच आहे. तर माझ्या मते तरी आता मुंबईमध्ये तरी मुंबईकर कुणाच्या मागे राहणार मग? ठाकरेंच्या मागे का शिंदेच्या मागे? मुंबईतली मराठी माणूस हा पसरलेला आहे. ज्यावेळेस मराठी संकटात असतात त्यावेळेस धावून येणारा नेता कोण आहे? राज ठाकरे, ओनली वन. मग आता एकनाथ शिंदे का मग ठाकरे? मी तर म्हणतो राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनी एकत्र यावं. अच्छा. कारण जी बाळासाहेब ठाकरेंची धमक होती ना, ते बाळासाहेब साहेबांमध्ये धमक दिसून येत नाही. मला सांगा, मुंबईमध्ये जर विचार केला तर मुंबई सेंट्रल असेल किंवा चर्चगेट असेल किंवा मरीन लाईन असेल किंवा जर मुंबई सेंट्रलला का सुरुवात केली तर अगदी अंधेरी बोरिवलीकडे मराठी माणूस दिसतच नाही हो. पण आता ठाणं क्रॉस केलं का मग मराठी दिसतो फक्त. याचं कारण काय नेमकं? मुळात सांगतो ना काय, मराठी माणूस का लांब फेकला गेला, कोणाच्या काळात लांब फेकला गेला, याचा जर अभ्यास केला आपण तर तुम्हाला पण माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे होतो तो मराठी माणूस होता. जसं जसं हे बिल्डर लॉबी आली, मराठी माणूस फेकला गेला बाहेर ठाणा, बदलापूर, कल्याण, डोंबिवली ह्या साईडलाच. म्हणून मुंबईत मराठी माणूस आता कमी राहिलेला आहे. जे आहे ते टिकवायचा प्रयत्न करतात राज ठाकरे साहेब. ते ज्यांच्या भाषणातून जे आमच्यासारखी यंग जनरेशन जे भाऊक झालेले आहेत, जे आम्ही त्याच्यासाठी मराठी माणसासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट पुढे येतो आहे. आता त्याच्या पाठून जसा एकनाथ शिंदेकडे तो आम्हाला दिसतोय थोडासा कौल आहे. पण हिंदुत्वाचं म्हटलं तर देवाभाऊ तर पाहिजे आपल्याला काही करू. म्हणजे देवाभाऊ सारखं हिंदुत्व तो कोणाचं नाही, फक्त देवाभाऊचं हिंदुत्व. म्हणजे काळाची गरज हिंदुत्व म्हटलं तर देवाभाऊ पाहिजे, भाजप पाहिजेलच, दिल्लीमध्ये पाहिजेलच. आणि ठाकरेंचं हिंदुत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरे हिंदुत्व आपलं समजलं ना साहेब, जेव्हा त्यांनी काँग्रेसची हातमाळ केली. आता काँग्रेसची यांनी आजीदादाला घेतलं ना आतमध्ये. अजितदादा आपला मराठी माणूस आहे, पण काँग्रेसचं तुम्ही आत्ताच्या घडीला त्यांनी त्याच्या काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख सारखे माणसं होते ना. आत्ताच्या घडीला हे इलेक्शनमध्ये जवळजवळ किती तिकीट वाटल्या गेल्यात मुस्लिम लोकांना, जे त्यांना महापौर म्हणजे त्यांना महापौर बसवायचं, त्यांना खान बसवायचं आहे. मग ते आपलं पण यांच्यामध्ये पण मोठमोठे मुस्लिम आहेच ना भारतीय जनता पार्टीमध्ये. एकनाथ शिंदेच्या आता दसरा सभेमध्ये सगळे मुस्लिमांची गँग आली होती. पण मेजॉरिटी आपली असते ना मराठी लोकांची तिथं. आणि इथं नाही का जास्त? इथं नाही ना जास्त एवढी वाटत ना, कारण ते काँग्रेस. पण सगळेच पक्षांमध्ये मुस्लिम आहे. पहिली गोष्ट मला सांगू का, ह्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे काही ठिकाणी. मला एक सांगा, हिंदू म्हणून समजा स्टेट लेवलला समजा पंतप्रधान तुम्ही दिलं हिंदूंना, मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये विधानसभेला पण निवडून दिलं तुम्ही भाजपला, ठीक आहे, पण मराठी माणसासाठी कोण आहे? आता कोणच नाही सांगतो ना. भाजपची युती राष्ट्रवादीसोबत पण आहे आणि एकनाथ शिंदेसोबत आहे. एकनाथ शिंदेची युती राष्ट्रवादीसोबत पण आहे. सगळ्यांची एकमेकांची युती. मग ते विरुद्ध अपोजिट पार्टी आहेच कोण? मुद्दा इथंच आहे क्वेश्चन. म्हणून ते मराठी माणूस कन्फ्यूज झाला आहे वोटिंग करायची कोणाला. ठीक आहे, धन्यवाद. दादा नमस्कार, काय नाव आपलं? मी संतोष जयराम घाग. तुम्ही मुंबईमध्ये किती वर्षापासून राहता? माझ्या जन्मापासूनच मी मुंबईमध्ये आहे. अच्छा. आणि मूळगाव? मूळगाव माझं रत्नागिरी. काय नाव तुमचं? घाग. इथं काय काम करता, म्हणजे कशी सुरुवात झाली वगैरे? मी इथे BSc कर्मचारी आहे. अच्छा. निरीक्षक म्हणून काम करतो. अच्छा. आणि पक्षाचा खूप नॉलेज आहे मग तुम्हाला. हां. एवढं म्हणजे हां, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खानापूर विधानसभा सांगली इथे संपर्क प्रमुख पण आहे. या विधानसभेमध्ये उपसंघटक म्हणून काम देखील पाहिले. काय वाटतं, मुंबईची जर परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य, सगळे इथं आले पाहिजे, सगळे राहिले, सगळ्यांना स्वातंत्र्य, परंतु
युरोप कंट्री जर बघितले, आता सारख्या ठिकाणी भूमिपुत्रावरून खूप काऊर माजलं होतं, भारतीयांना बाहेर काढलं, म्हणजे पाठवलं की त्यांना नोकऱ्या पाहिजे. युरोप कंट्रीमध्ये सुद्धा जर्मनी किंवा इकडे तिकडे भूमिपुत्रांना प्राधान्य, पहिल्यांदा त्यांना नोकरी त्या देशात नाही झालं, त्याच्यानंतर युरोपीय नागरिकाला महत्त्व, आणि त्याच्यात उरल्यानंतर बाहेरच्यांना चान्स असं आहे. पण मला सांगा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आज शेतीची परिस्थिती अवघड आहे. धंदा करायला गेलं समजा तर धंद्याची पण परिस्थिती, सगळ्यांचं अतिक्रमण आहे, बरोबर. मग नोकरीमध्ये विशेष करून सरकारने असं काहीतरी एखादा GR आणला पाहिजे, एखादा काहीतरी कायदा आणला पाहिजे का भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे? पहिले प्रथम तुम्हाला विनंती करतो, खरंच तुमचे आभार मानतो. तुम्ही जर हा व्हिडिओ जर दाखवत असाल तर तुमचे खरंच आभार मानतो. प्लीज. खरंच तुमचे आभार मानतो. कारण सध्या मुंबईमध्ये जसं तुम्ही युरोपियन कंट्रीमध्ये सांगताय तसंच मुंबईमध्ये पण, महाराष्ट्रामध्ये पण ह्याच प्रकारे हे लागलं पाहिजे, पासपोर्ट विजा लागला पाहिजे. विजा देत नाही त्याशिवाय. आता माझा पुतण्याचं उदाहरण आहे, तो वाईन मुंबईत बोलतोय, मुंबईत महाराष्ट्रात यांना विजा पासपोर्ट दिलाच पाहिजे. जसं राज ठाकरे बोलला की परप्रांतीयांना हटाव, बरोबर बोलतोय, तो चुकीचं बोलत नाही. कारण सीट्स निवडून पण आल्या होत्या, लोकांना त्यांचा तो निर्णय आवडला. बरोबर आहे, कारण आताही तेच घडलं पाहिजे. प्रत्येक राज्यातनं उठतोय तो मुंबई महाराष्ट्रामध्येच पोहोचतोय. मुंबई महाराष्ट्र म्हणजे काय तुमचं काय देणं लागून ठेवलं आहे का? ह्या महाराष्ट्रामध्ये तुमचं देणं आहे का? तुमच्या राज्यापर्यंत तुम्ही काम करा ना. UP बिहारचे जवळजवळ 7 ते 8 पंतप्रधान झाले. मग त्या UP बिहारमध्ये का नाही तुमचं एक वेगळं अस्तित्व बनवलं? ते तर बनवलं पाहिजे होतं त्यांनी, कारण पंतप्रधान तुमच्या राज्यातला होता. मग महाराष्ट्रात तुमचं काय आहे? आम्ही हे म्हणत नाही तुम्ही आलात विजा घेऊन या, तुम्हाला किती वर्ष राहायचे ते पोलीस नोंदणी केली पाहिजे. ह्या पोलीस नोंदणीमुळेच हे परत गेले पाहिजेत. कारण हे पोलीस नोंदणीशिवाय परत नाही गेले तर ह्यांचा महाराष्ट्रात अनेक, जसं तुम्ही बोललात ना मुंबईतनं मराठी माणूस बाहेर पडला आहे, तसंच हे आता आणखी पूर्ण बाहेर पडणार. ते कुणाची जबाबदारी आहे? ह्या सगळ्या आमदार खासदारांच्या महाराष्ट्रातल्या यांची सर्वस्व जबाबदारी आहे. त्यांनी शेतकऱ्यालाही भाव दिला नाही, शेतकऱ्यालाही मारून टाकले. परत आरक्षणाच्या मुद्द्यावरती वारंवार काय नाही काहीतरी वार करत असतात. हे राजकीयच नेते करतात. आता बघा ना, ज्याला तिकीट मिळाले नाही ते प्रत्येकजण इकडं उड्या मारतोय, तिकडं जातोय, तिकडनं उड्या मारतोय, इकडं झालं. नक्की ह्या देशाचं दडणमडण काय घडतंय हेच जनतेला जर कळलं पाहिजे. दुसरा विषय, ही आमची अपेक्षा आहे. आपल्या पुणे कोल्हापूर साईडला बघा, नांदेड परभणी साईडला जात्या 1 ते 2 ट्रेन जात्या, आणि यांच्या UPला दररोज ट्रेन किती पॅक जात्या बघा तुम्ही. बरोबर, खरी गोष्ट आहे. मी विरोध नाही करत, पण भूमिपुत्रांचं काय महत्त्वाचं आहे. काय त्याचं काय नेमकं? तुम्ही काय करा ते करा, पण भूमिपुत्राला प्राधान्य द्या. फुटपाथवर त्यांना आरक्षण द्या, कंपनीमध्ये त्याला प्राधान्य द्या. आता तुम्हाला सांगू, मी त्या दिवशी एक पॅसेंजर एक परप्रांतीय पकडला होता. त्यांना आपला विरोध नाही, पण आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला धंद्यामध्ये, कंपनीमध्ये. आम्हाला त्यांना विरोध केलाच नाही आणि करणारसुद्धा नाही. परंतु आलेला तुमचं लिमिट टाईम पाहिजे. लिमिट किती वर्ष तुम्ही काम करणार आणि किती वर्षानंतर तुम्ही तुमच्या राज्यात जाणार याचं लेखीपत्र, हमीपत्र ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने किंवा महापालिकेने ही नोंद करून घेतली पाहिजे. कारण जेवढे खाड्या आहेत, ह्या 7 खाड्या आहेत, म्हणजे 7 बेट आहेत, 7 बेटेवरती बाजूला खाड्या आहेत. त्या खाड्यांवरती येणारे परप्रांतीय राज्य करत गेले. अहो, ते हॅकवर जागा केली. तुम्ही सरकारी जागा तुम्ही दिलीत का? गेले 100 वर्षापासून, 75 वर्षापासून जर तुम्ही ही जागा सरकारच्या ताब्यात ठेवली असती तर तुम्हाला परप्रांतीय दिसले नसते. ते नेमकेच आले असते. परंतु तुम्ही जागा वारंवार तुम्ही वाढवत गेले त्याचा प्रसार, आणि बरं राहिले तर राहिले, परत त्यांना परमनंट पण तुम्ही हे देत आहे, खोल्या देत आहे प्राप्त करून. दुसरी गोष्ट, परत त्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये 30 लाखाचं कर देत आहे. अरे, जे 10 रुपयाची झोपडी नाही, 400 रुपयाची झोपडी नाही, तुम्ही त्याला 30 लाखाचं घर देत आहे. ज्या चाळी जुन्या आहेत, ज्या भावानी जे भाव एकत्र राहत, मराठी माणूस काय म्हणतो, नाही आपली जागा राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, या हेतूने काय करतो, चाळीवर चाळी माडी बांधत गेला. त्याचा कधीच विचार नाही केला. का तर त्यांनी स्वतःच्या जागेवरतीच घर बांधले. तो काय खाडीवरती घर बांधायला नव्हता गेला. बरोबर. आणि तुम्ही त्याला झोपडपट्टी डिक्लेअर करता. शरम नाही वाटत तुम्हाला राजकारण्यानं?
किती लायकी तुमची रे, किती काढण्या एवढी पण लायकी नाही. तुम्ही आज कितीतरी घोटाळे करताय, कितीतरी मुलींवरती बलात्कार होत आहेत. याचं काय? आता बघा तो अमेरिकेचा स्कॅम बाहेर आलेला आहे, तुम्हाला कळेल थोडे दिवसात काय चाललं आहे ते देशाचं. अरे काय चाललं आहे देश म्हणजे तुम्ही कुठे नेलात? कोण आलं पहिलं? अहो ह्या महाराष्ट्र टिकवण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी 65 करोड रुपये ह्या सायनपासून ते परेलपर्यंत तुम्हाला बिल्डिंगी बांधून दिल्या. तिथे मारवाडी आणले, तिथे सिंधी लोक आणून बसवले आणि व्यापार मार्केट दिला. तुम्ही काय करताय? कुणी तुम्हाला आणलेत? महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला आणलेत. आणि मुंबई तुमच्या बापांनी ठेवले का मुंबई? आज जे नावं दिलेली आहेत मेट्रो, अहो तुम्हाला जर खरंखर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भडव्यांना. आता माझ्या तो तोंडात शिव्या, या भडव्यांना लाज वाटली पाहिजे. जी बुलेट ट्रेन नेली तुम्ही गुजरातला, ती का नाही हो नागपूरला नेलीत? कशाला पाहिजे नागपूर वेगळं? तुम्हाला काय देश तोडायचा आहे? नाही आता नाही ना. महाराष्ट्र राज्य नागपूर तोडायचं. सुधारलं. नागपूरमध्ये मेट्रोचा प्रकल्प अहो, तेच मुंबईपेक्षा आम्ही- पण भारी आहे आता. ऐका हो, परंतु तुम्ही आज मेट्रो तुम्हाला कुठे नेली पाहिजे होती? नागपूरला. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव मोहम्मद हनीफ खान. तुम्ही राहायला कुठं नेमके? इथे अल बरकात स्कूल, भारतीनगर, कुर्ला. वेस्ट का ईस्ट? बेस्ट. मुंबईमध्ये तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? मला 35 वर्ष झाले. अच्छा. आणि मूळ गाव तुमचं? मुलगाव UP आहे. UP मध्ये कुठे? बहराईच, जिल्हा बहराईच. आणि इथं नेमकं काय व्यवसाय करता तुम्ही? इथे भाजीचे धंदा लावते. अच्छा. मग तुमचं घर वगैरे स्वतःचं का भाड्याचं कसं? स्वतःच आहे. अच्छा. हो. मग व्यवस्थित चालतं? मुलं वगैरे काय करता? मुला वगैरे सब पढ़ लिए, नौकरी करते हैं. अच्छा. हो. काय आहे आता तुमच्या ज्या परिसर आहे, तुम्ही नेमकं कोणत्या एरियात राहता? फ्लॅट सिस्टम राहत्यामध्ये का झोपडपट्टीमध्ये राहता? झोपडपट्टीमध्ये राहते. तुमच्या परिसरामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, अडचणी काय काय म्हणजे समस्या काय आहे तुम्हाला? मला आता पहिले होतो, आता सगळे बरा आहे. ओके. हा ओके, काय नाही. आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला? भाजप सेना असेल, शिंदे सेना, यांचा विकासाचं काम कसं आहे? इनका विकासाचे काम तो इतना खास ना है, लेकिन अब डर के मारे लोग बोलते नहीं हैं कि अभी मैं जेल चला जाऊंगा या मेरे पे कानूनन अपराध लग जाएगा. बोलते कोई नहीं है, इतना कोई खास है, सबको तरास है. अच्छा. लय तरास है सगळे सगळे. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी? आता उद्धव ठाकरे आहे, राज ठाकरे आहे, त्यानंतर भाजप आहे, शिंदे शिवसेना आहे किंवा काँग्रेस आहे, कोण कोण आहे रिंगणात इथं? आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं काय परिस्थिती राहणार निवडणुकीची? मला थोडीशी बेसिक माहिती तुम्हाला. उदय ठाकरे. अच्छा. उदय ठाकरे चांगला माणूस आहे. अच्छा. आता काय इतके दिवस झाले, त्यांच्या पापा पण आम्ही लोकांको ऐकत आहे, और ते पण ऐकत आहे. अच्छा. हां, वो चांगला माणूस आहे. अच्छा. उदय ठाकरे. ठीक आहे, धन्यवाद. या ना, काय झालं? उभे राहा, मी तुमच्या संग बोलतो, तुमचा व्हिडिओ घेणार आहे. हो बापरे. थोडं इकडे वा, तिकडे बघा. हा, काय नाव तुमचं? माझं नाव पार्वतीबाई डोंगरे. आणि कुठं राहायला कुठे? राहायला भारतीनगर. अच्छा, ते दादा राहते तिथंच. हो हो. थोडा पीछे से पीछे. काय झालं मग? अ, आता तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता? मला 40च्या वर झाले. अच्छा. आणि तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव न्यायडोंगरी. न्यायडोंगरी, नांदगाव, 40गाव. हो. काय नाव म्हणलं तुमचं? डोंगरे, आडनाव डोंगरे. डोंगरे, ते मूळ डोंगरी वगैरे तिकडेच आहे ना? हा, मूळ डोंगरी पुढं राहिली. तुमचं गाव कोणतं? न्यायडोंगरीचे. माझं खुद्द गाव न्यायडोंगरी. इथे किती वर्षापासून आले तुम्ही? मला 40 वर्ष झाले. अच्छा. मुलं वगैरे काय करता? एक मुलगा वारला माझा, 2 वर्ष झाले. एक मुलगा उल्हासनगरला राहतो साहेब. मुलगा काय करत होता? कसं काय मारला? थोडा दारू पाणी पित होता. हा ना. हा. मुलगा एकच होता? हा, मुलगा 2 आहे ना. एक मुलगा उल्हासनगरला राहतो ना, ते काय काम करता? चप्पल शिवतो. अच्छा. संभार आहे. तुम्ही काय करता? मी या बघा एवढ्या बाकड्यावर भाजी विकते, मग काय करू? बरं बरं. आणि नातू बितू काय करता? नातू बी चपलांची दुकान आहे छोटीशी. मग राहायला घर आहे का फ्लॅटमध्ये राहता? नाही, राहायला घर आहे झोपडासारखं. बरं, तुम्हाला नेमक्या इथं समस्या काय काय नेमका? तुमच्या अडचणी काय? आमच्या अडचणी असं आहे, आम्हाला असं वाटतं इथं छोट्या मोठ्या काहीतरी जागा दिली पाहिजे. हाय काय मग आपल्याला दुसरा साराच नाही, काय तर काय करणार? घर स्वतःच आहे? हा, स्वतः. काय वाटतं आता निवडणूक लागलेली आहे महानगरपालिकेची, या ठिकाणी उद्धव सेना, राज ठाकरे
तुम्ही याला पसंती देणार का काँग्रेस आहे किंवा मग भाजप शिवसेना शिंदे शिवसेना आहे? आता बघणार काय होतं काय नाही. आपण माझ्या एकटीवर काय होणार आहे? नाही नाही, तुम्हाला स्वतःला तुमची काय पसंती? आपल्या स्वतःला असं वाटतं एक उद्धव ठाकरे म्हणा, शिवसेना पार्टी. बरं मला सांगा, आपल्या परिसरातले समजा तुमच्या परिसरामध्ये आपल्या परिसरातले किती टक्के अंदाजे लोक राहतात? गंध असतील ते 1 रुपयात किती टक्के लोक आपले राहते? 12ने. 12. बाकी मग? गाव कोणतं आहे तुमचं? मी पण तुमच्या परिसरातलाच आहे हो. अहो कुठलं आहे? परदडीचे मामा आहे माझे. अरे वा वा वा, लय भारी काम केलं हो. बरं चला, धन्यवाद. हा धन्यवाद. लक्ष राहू द्या मग आमच्याकडं, हा? परनाडीचे मामा आहे का? हो. मध्ये राहता कुर्ल्यामध्ये. हो. किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता? मी 40 वर्ष झाले मला. अच्छा. हो. इथं नेमके आले कसे होते तुम्ही? आता ते पहिल्यापासून आमच्या मग मला तुम्हाला तुमचं लग्न म्हणजे तुम्ही इथं? हो अशीच गोष्ट हो. बरं मला एक सांगा, नेमकं हे तुम्ही नेमकं काय काम धंदा काय करता? एवढाच व्यवसाय, दुसरा काय नाही. अच्छा. बस एवढी भाजी. आणि काका काय करत होते? काका बी चपलांचा धंदा होता. अच्छा. काका. तुम्हाला मुलं किती? मला 2 होते, 2 मध्ये एक वारला, एक आहे. अच्छा. काय झालं होतं नेमकं, काय झालं त्यांचं? तर मग आता व्यसन दारू पाणीचं. अच्छा. हो. आणि काम धंदा काय करायचे? चपला शिवायचा. अच्छा. हो. व्यसन लागलं. हो. बरं हां. मला एक सांगा, तुम्ही हा आता भाजीपाल्याचा व्यवसाय करत्या. मावशी मेन म्हणजे नांदगाव का चाळीसगाव, नांदगाव तालुक्यामधलं न्यायडोंगरी, नाशिक जिल्हा या ठिकाणच्या मावशी आहे. मावशीचं वय अंदाजे तरी 75 असेल ना? 75. 75 आहे. दिवसभरात वय तर काय नाही बरं. ऐका ना, तुम्हाला नेमकं हा धंदा जो करता किती वर्षापासून करता? मला 15 वर्ष झाले. अच्छा. आणि दुसरा मुलगा काय करतो? चपला शिवतो. या धंद्यामध्ये तुम्ही आता हा माल कुठून आणता, किती रुपयाचा आणता, किती तुम्हाला इन्कम असतो आणि ते 1800चा दररोज? कुठून आणता? इथून? दादरवरून. अच्छा. रिक्षाने? नाही, ट्रेननं जायचं, ट्रेननं यायचं. स्वतः? हो. खूप मेहनत आहे ना? मग आता कसं कळालं? आणि ऐका ना, जाऊ द्या. समजा 2 मिनिटं फक्त, 1000 रुपयाचा माल आणल्यानंतर तुम्हीचा माल किती विकतो आणि किती पैसे उरता? 200-400 रुपये एवढं मेहनत करून काय? बरं तुम्हाला ऐका ना, तुम्हाला धंदा करताना या ठिकाणच्या ना प्रॉब्लेम काय येतात नेमकं, म्हणजे संबंधित आसपासच्या लोकांमधून किंवा महानगरपालिकेकडून काय प्रॉब्लेम येतात नेमकं? नाही, काही नव्हतं, काही नाही. सगळे चांगले. पण मी म्हणत नाही का उचलून घ्या? नाही. ते तर मग तेवढं आल्यावर तर उचलवावं लागतं. घाबरता बोलायला? नाही म्हणत. घाबरता का? दबाव आहे काही? नाही हो दादा, आज नका बोलू. बरं काही अडचण नाही ना? नाही. बरं तुमची अपेक्षा काय नेमकं? तुम्हाला घर स्वतःच आहे का? स्वतःचं घर आहे, पण आम्हाला असं वाटतं का हे सगळे भाजीवाले माझेच आहे. हां. हो, तर यांच्यासाठी असं छोटी मोठी कुठं बी आम्हाला जागा पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी पाहिजे. सगळ्यांसाठी. मी एकटी काय, मी काय वरती नेणार आहे का? मी वरती नेणार आहे नाही, सगळ्यांसाठी. हे सगळे आपले लेकरं बाळ आहे यांच्यासाठी. बरं बाकी मजेत ना? ओके. ओके. बरं धन्यवाद तुमचा मावशी, वेळ दिला. दादा नमस्ते, तुमचं नाव काय? माझे नाव शंकर यादव आहे, सोशल वर्कर आहे. अच्छा. BJP राजन समर्थक. तुम्ही नेमकं या ठिकाणी मुंबईमध्ये किती वर्षापासून राहता आणि व्यवसाय काय करता? मी व्यवसाय माझे कन्स्ट्रक्शन आहे आणि मी सोशल वर्कर आहे BJPचे. आणि माझी तर बरं स्टार्ट करू आपण. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या मुंबई येथील सर्वांनाच परिचित असलेला कुर्ला एरिया व कुर्ला वेस्ट या ठिकाणी सुभाष भारतीनगर गावदेवी या ठिकाणी आहे व आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहे. दादा सर्वात तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही मुंबईमध्ये कुठं राहता आणि किती वर्षापासून राहता? गावदेवीला राहतो. आता गावदेवी मी 40 वर्षाला मुंबईला राहतो, 40 वर्षापासून. आता गावदेवीला 30 वर्ष झाला माझ्या राहायला. आता तुमचे विचार ठेवा, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही या ठिकाणी आला त्यावेळेस तुम्ही नेमका इथं कसं स्टार्ट केलं, आता त्यावेळेस काय करायची, आता नेमकं काय करता? हो, मी आलो ते लय खराब अवस्था होतं इथे. आता भरपूर खूप चांगलं आहे. आता काय त्रास नाही इथे. माणूस पण खूप त्यावेळेस खूप स्ट्रगल केला असेल ना स्टार्टिंगला ज्यावेळेस आले तुम्ही त्यावेळेस? हो, स्टार्टिंग तर करायला तर पाहिजे ना. आता इथे राहायला आलो UP-वरून. इथे 40 वर्ष झाला माझे 4 मुलगा इथे झाला. हां, खूप चांगलं आता काय कंप्लेंट नाही माझे. हां, आता स्वतःचं घर वगैरे? हो, सगळंच आहे माझे स्वतःचे घर आणि आहे. मुलं काय करता? मुलं जॉबवर आहे. जॉबवर. जॉब करता? काय जॉब करता? शिक्षण वगैरे झालंय? हो, सगळं झालं शिक्षण.
एक मुलं आता इंजिनिअरिंग करतो. आता 2 मुलाचे झालं आहे सिंचन. आणि तुम्ही सध्या काय करता? मी स्वतःच्या कन्स्ट्रक्शन करतो, सोशल वर्कर आहे. आणि अगोदर काय करायची का कन्स्ट्रक्शनच पहिल्यापासून सुरुवात कशी झाली तुमची? आता कन्स्ट्रक्शन करता सुरू आहे माझी. हो. दुसरी गोष्ट, तुमच्या परिसरामध्ये तुमच्या नागरिकांना किंवा तुम्हाला या ठिकाणी काय काय समस्याला तोंड द्यावं लागतं दैनंदिन जीवनामध्ये किंवा काय? माहिती आहे का तुम्हाला, आता हे कॉर्पोरेशनचं इलेक्शन लेट झाला 4 वर्षापासून नंतर होतं. आता तर आमच्याकडे ते नगरसेवक होतं, खूप चांगलं होतं. कोणत्या पार्टीचे नगरसेवक होते? हो, BJPचे हरीश भांदेकर होतं. बरं. खूप चांगलं होतं, ते भरपूर काम केले. जेवढे नगरसेवकचे काम आहे तेवढे ते केले काम. हां, आता बघू आपण चुनावाला कोणी येतात काय. आता ते काम करत नाही का? हो, करतात काम, खूप चांगलं काम करतो. कसं एकंदरीत ह्या एरियाची परिस्थिती कशी, या ठिकाणी आमदार कोणत्या पक्षाचे वगैरे आहे, एकंदरीत हो, आमदार माहोल काय इथं? आपला दिलीप मामा आहे. कोणत्या पक्षाचे? आहे आपला शिवसेनाचे शिंदे गट. शिंदेगड. त्यांचं कामकाज कसं आहे? हे चांगलं आहे, भरपूर चांगलं आहे. त्यानंतर या ठिकाणचा जो विकास झालेला आहे, समजा मुंबईमध्ये मेट्रो आली किंवा जे विकासाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीचा विकास आहे? स्लोली आहे, चांगला आहे का नेमका कसा आहे? विकास तर चांगलंच आहे ना. हो, BJP आली ना, BJPचे हे काम चांगलं आहे. आता जेवढं काम करतात ते भरपूर चांगलंच काम करतो, फास्ट काम करतात. ह्याचे मी स्वागत करतो ते. अच्छा. त्यानंतर तुम्हाला काय वाटतं, आता एकंदरीत आता विषय हा रंगलेला आहे की होईल तर होईल, कोण म्हणतं मराठी महापौर होईल, कोण म्हणतं महापौर हिंदू होईल, किंवा कोण म्हणतं तुम्हाला जर खान महापौर जर झाला तर चालेल का? तुम्हाला नेमका हा विषय कसा वाटतो? हे विषय कसा काढताय? महापौर जसं सत्ता आली ते चांगलं, ते बरोबर येईल त्याचं महापौर होणार. ह्याचे काय मुस्लिम आता हे हिंदू ह्याचे काय कारण आहे आपला? अरे BJPचे हे आता मांग आहे तर आमचे महापौर होलं पाहिजे, चांगलं काम करायला पाहिजे तर BJPचे महापौर पाहिजे. त्यानंतर आता हा जो मुद्दा निघतो निवडणुकीमधून, आता समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक आलेले, किंवा आता अमराठी मराठी असा जो मुद्दा निघतो, याच्याकडे तुम्ही नेमकं तुम्हाला काय वाटतं? नाही, हे चांगलं आहे का मराठी उत्तर भारती? हे काय इथं पूर्णामध्ये तर काय नाही आहे. आता पुढे आहे तर काय करायचं तर बघणार आहे. आता गव्हर्नमेंट आहे देवेंद्र साहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, वरती लोक आहे ना, ते बघणार आपला. आता पॉलिटिक्सच्या वरती लेवलला असं होतं, पण ज्यावेळेस तुम्ही सर्वांमध्ये वावर करता त्यावेळेस लोक कसं, इथं माहोल कसा आहे? नाही, इथं माहोल फार चांगला आहे. इथं माहोलचं काय नाही, ते लोकचं काय आहे तर बोलणारच ना. चांगलं करणार तर बोलणार, नाही करणार तर पण बोलणार. बाकी या ठिकाणी जे तुम्हाला पाणी जे येतं, नळाला पाणी, गटार, स्वच्छता वगैरे कशी? ते भरपूर चांगलं आपल्याकडे आहेत. मी गावदेवीला राहतो 30 वर्षापासून. कधी पाणीच्या ह्याच्यानंतर ते राजन सिंग होतात, आता BJPमध्ये आहे, काँग्रेसमध्ये भरपूर नवीनचे पाणी टाकलं ते इथे. काय वाटतं आता उद्धव आणि राज एकत्र झाले त्याच्यामुळं निवडणुकीवर काही परिणाम होईल असं वाटतं का? भाजप शिंदे का उद्धव ठाकरे, काय वाटतं तुम्हाला, का काँग्रेस? नाही, भाजप शिंदे ते बघा, ते सत्ता यांची आहे. हां, ते बघू आपण काय आहे. आता कसं मी सांगणार. हां, आमचे काय आहे, एरियाचे डेव्हलप पाहिजे, ते भरपूर करतात. मामा पण करतात, शिंदेगुडचे आमदार आमच्याकडे येते. आपलं ते नगरसेवक हरीश भांडेकर ते पण काम करत होतं. आता बघू आपण कोणी येईल, हरीश येईल नाही तर दुसरा कोणी येईल, बघू आपण काम करून घेणार ना. आपला काय एरियाचा विकास पाहिजे. हां दादा, हिंदी बोलो, कोई प्रॉब्लम नहीं, मराठी नहीं आता, हिंदी बोलो. कहाँ से आप? गाँव? प्रयागराज. क्या काम करते हैं? मेरा कलर का काम है. ए भाई पीछे हो जाओ प्लीज प्लीज. कलर का काम है. का काम करते हैं, मतलब कुर्ला में या बाहर? नहीं, कुल्ला में. यही क्या है अभी महानगरपालिका के चुनाव और यहाँ पर जो विकास हुआ है, आपको विकास के मतलब कैसा लगता है यहाँ पे विकास? अच्छा है. और ये नाला वगैरह गटर ये होते रहते हैं, साफ सफाई होती रहती है. क्या लगता है यहाँ पे अभी ठाकरे है, भाजप शिंदे गट है, क्या लगता है आपको? नहीं, सही है, BJP सही है. BJP का जो इधर मेट्रो आया है या डेवलपमेंट हुआ है, वो क्या लगता है आपको, स्लोली डेवलपमेंट हो रहा है या अच्छा हो रहा है या? अच्छा होगा. ठीक है, धन्यवाद, थैंक यू.